सोट्यानं मारलं मला. मी नाही मारलेला आहे, मी सकाळपासून अभ्यास करतोय. तुझ्या बाने उलट पुस्तक धरून अभ्यास केला होता का? आया तू वरडल्यामुळे पुस्तक भिरलं तुला म्हणून उलट झालं. पुस्तक काय चीज आहे अन्न सुद्धा भेटते तुला. होय होय खराय खराय. काय खराय, ह्यानं मला मारलं म्हणून तू बाहेर राहिल्यास. हा कशाला मारलंस त्याला? चिमोटे घेते मला तेव. बारकाईस त्याला चिमोटे घ्याला. होय बारकाच आहे त्यापेक्षा. 12वीला गेलास की अक्कल येऊ देवाय जरा तुला. ह्या सोट्याची पण 12वी झाली, याला कुठं अक्कल आल्या? वातडीन भांडू नका नाही तर दोघांनी पण आण देणार नाही संध्याकाळी. नाही नाही भांडत. माझा सोनूला सोनूला माझा छकुला छकुला. तुझ्या तर आता सकाळी थांब माकडा थांब. काय झालं परत? त्या विषयानं परत मारलं मला. येऊ दे माकडाला, जाऊतेस त्याला आता. बरोबर कसं चाललं? विषल्या म्हणत्या. अरे धरलाय मी त्याला. अरे तुझ्या सांगातलंय पाणी. आईच्या गावात कसा कंटिन्यू मला मारतोय. उठली नाहीत मी अजून. नाही रविवार म्हणले की असंच सुधारतात का अशीच राहतात? थांब जरा बघतोच. बघा तेवढं जाऊन. त्यांच्या आईला अजून उठली ती. सुकाळीच्या 11 वाजले तरी उठायला नको तुम्हाला. मी उठलोय 5:30 वाजता. ते झोपला तर म्हणून मी वाट बघत होतो उठायची. अरे सुकाळीच्या मला काय तुझी. कुणी मारलं मला? हा चला लय जोर प्रेशर आलं या. गेलं पाहिजे. हा विसल्या. अरे विसल्या बोलत थांब. माकडा मला गडबडा ही बघून आत घुसलास मी. बुरट्या मला पण प्रेशर आले. बाहेर या लवकर. काय काय होत आलाय रे? पप्पा यो दादा बाय की मी संडासने निघालेलो बघून आत घुसला या. तुझ्या बाहेर नाही नाही मला लय जोरात आले. अहो तो आत काय करताय नुसता बसला या. ज्याला शक्कासाठी नात येऊन बघा पिवळं डोंगर तिकडे घातले त्या पिवळ्या पिवळ्या रानात बसलूया. पप्पा जरा आत जाऊन बघता का तो काय करतोय का नुसता बसलाय ती. सकाळी बघू आईच्या गावात आता जाऊ तुझ्या विसल्याला. या सॉरी सॉरी दादा परत नाही करत. सॉरी सॉरी दादा सॉरी 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 दादा. नको दादा नको नको नको. पप्पा लागले काय? किती वेळ झालं वाट बघत बसले मी. कधी येणार हा विशाल? मी विश्ल्या तू आहेस घाबरले ना मी. हा मग घाबरायचं म्हणून भीती दाखवलेली. ये इकडे. तिकडे देते मूर्ख कुठला. आईच्या गावात कोण आहे ती गुलुगुलू करत बसली. हे बघ विशाल 3 वर्षात ना माझी BSc कंप्लीट होईल. तर तुझं इंजिनिअरिंग पण होते. तुझं इंजिनिअरिंग झालं ना की चांगला जॉब बघ. कारण तुला जॉब असल्याशिवाय आमच्या घरचे लग्नाला नाहीत परवानगी देणार आपल्या. अगं जॉबच पाहिजे नव्ह का? मग आता मी पार्ट टाइम जॉब करतोय की. लय काम नसतंय मला आणि पोस्ट पण चांगली आहे माझी. कुठली पोस्ट? डेप्युटी पुडी मॅनेजर. ही कुठली पोस्ट आहे आणि असं नेमकं कुठं काम करतोस तू? किराणा मालाच्या दुकानात का नाही पुड्या बांधराच्या हाताखाली असतोय मी. त्याला कागद फाडून देतो पुड्या बांधाय. डेप्युटी पुडी मॅनेजर. दिसल्या ना आलाय का? अरे जर असं आमच्या घरी सांगितलंस ना तू तर आमच्या घरची कामवाली बी लग्न नाही करणार तुझ्याशी. बर मग मी इंजिनिअरिंग झालं बघू मग. चालतंय. तर परत हाय आपलं बरं आहे. हा ह्यो तर दाद्या वाटतं.
दाद्याची ही धंदा चालली तुम्ही धावतो साल्याला. बरं आता जातो मी, नाहीतर आपल्याला इथं बघितलं तर कोणतरी घरात सांगाल आमच्या, उगाच लोचा होईल. बर मी पण येते. चालते चालते येतो, फोन कर. हा कर. चालतंय बाय. अरे मूर्खा हळू चाल की जरा पुढे बघून. हा बरं ओके बाय. हा बाय. गावात लागल. या अय वैद्या ताटलाच कशाने एवढा, काय राजा महाराजा लागून गेला जी? हम कोण आहे कळल तुला लगेच. अय बाळा बाणाव्य, काय पिक्चर बघून आलास का एखादा? होय पिक्चरच बघितलाय. हा तरी जेवढा ताटलाच वाटतंय. कुठला पिक्चर बघितलास? ह्यो बघितलाय. ओयच्या गावात हिरोला का सेम माझ्याकडे दिसते. अय बाळा तूच आहेस त्यो, पुरगीभर बोलत बसला होतास, डोळं फाडून बघ. कुठलं काढलास फोटो? अय डिलीट केलास का नाही तरी पण मी तुझ्या घरात कारनामा सांगणारच आहे. नरडत आपण घरात काय बोललास तर. अरे बाळा तुला मी 2 रुपये देतो, पेप्सी आणून खबर का घरात काय सांगू नको. 2 रुपये? मी काय बारकं पोर काय, मी 500 रुपये पाहिजे तुम्हाला. काय 500 रुपये? 500 रुपये बघितले का गाव तू? 50 रुपये देतो, तोंड बंद कर. इधर नको मला. नको तर राहू दे मग. तोंड बंद कर. इधर 500 रुपये पण गप राह इथं. हा बरं. काय झालं आरडायला? आया येऊ दादा, काय केलं त्यानं? एक नंबर माणूस आहे येऊ. आज कुठं दिवस उगवलाय काय माहिती असं बोलतोयस? शेव नाही बोलत ती, 500 रुपये बोलते ती. काय? बाबा काय नाही तू जा. हा भावानू ठरलं तर मग परवा दिवशी गोव्याला जायचं. अरे पण प्रत्येकाला 2-3 हजार रुपये खर्च येणार आहे. त्याला काय होतंय, वर्षात एकदा जायचं आहे, एवढे खर्च. ओय विश्ल्याला बघा, विश्ल्याला सांगा. काय सांग रे? अरे गोव्याला जायचं ठरलंय. काय? अरे मग जाऊया की समुद्रात उड्या मारूया, एन्जॉय करूया आणि काय सगळं असं ते एन्जॉय करूया. अरे प्रत्येकी 2-3 हजार रुपये खर्च आहे, पण हाय ते माझ्याकडे 2000 रुपये. ठरलं तर मग गोवा डन. चालतंय फिक्स. अय मी पण येणार आहे कुठं? गोव्याला एन्जॉय करायला, हिरवळ बघायला, लय काय काय बघायला. एका बुक्कीत दात कशात घालवीन, एन्जॉय करायला येणार आहे म्हटला. का मी आलो म्हणून काय होतंय, तुमच्याकडे डुंगणाला चावतोय सगळ्यांच्या. पण ते आम्ही सगळे वर्गमित्र जाणार आहे, तुझं काय काम आहे तिथं? विश्ल्याला काय कसलं री, आमचं पण बारकं भाऊ आहे ती, पण ह्याच्या सारखं मागणी येत नाही ती. आईला नाव सांगणार? हा सांग जा आईला माहिती आहे मी ट्रिपला जाणार आहे ती. जा सांग जा. ती नाही सांगणार, ती सत्ताडा गत्ताडा. घरात सांगितलंस तर बघ. नाही सांगत, पण मी गोव्याला ट्रिपला येणार तुझ्यावर. काय दात पाडून तुम्ही तिकडे 2000 रुपये लागते एकाला. मग बरं 2000 कुठलं भरू? राहू दे मी जायत नाही आईला. बरं ठीक आहे तुझ्या वाटणीच मी जातो. सापटीन मी जातो म्हटला. हा बरं राहू दे, 500 रुपये दे. कसलं 500? तोंड पण ठेवायचं. अरे दिले की एकदा 500 रुपये. ठीक आहे, मायला सांगतो तुझं त्या पोरगीचं. इधर 500. हा आता कसं आईच्या गावात त्या पोरगीव का मी एवढा खर्च केला नाही, पण या रत्तायाला पैसे देऊन देऊन मी घायला येणार. ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर कर्ज बाजारी होणार मी. चला उरून कॉलेजला जायचं आता. ही बेना अंघोळ करते काय, याला दाखवतो जाता. झाली अंघोळ बाबा. आईच्या गावात फेस कुठं नाव लागलाय. आईचा गोड आईच्या गावात फेस काढतोय तर कुठं येते एवढा फेस. आईच्या गावात आईच्या गावात एवढा फेस काढला तर अजून कुठं येतोय. हा गेला आता फेस. बरं गेला फेस. अजून कुठं आला फेस. सुकाळीच्या आखी शॅम्पूची बाटलीचं पिलीस, पैसे काय करायला लागते तुम्ही? ही पुरता